PM किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण आता तुम्हाला KYC पूर्ण करावी लागणार आहे। जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला PM किसानचे 2000 रुपये मिळणार नाही। याची तारीख नेमकं किती आहे आणि KYC नेमकं कशी करायची हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। आता ही KYC नेमकं कशी करायची एक एक करून आपण समजून घेऊयात। तर सर्वात आधी तुम्हाला PM किसानची KYC करायची असल्यास शेतकरी बायोमेट्रिक प्रमाणीकरण KYC करण्यासाठी जवळच्या सामायिक सुविधा केंद्राला म्हणजे CSC सेंटरला भेट देऊ शकता। तसेच शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरती PM किसान मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे KYC पूर्ण करू शकता। ही KYC पूर्ण करण्याची पद्धत 30 जूनपर्यंत आहे। दरम्यान वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना हालचाली संबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा शेतकऱ्यांकडे वैयक्तिकरित्या लक्ष देऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची KYC पूर्ण करण्यात मदत करण्यात येणार आहे। PM किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते। पण आता तुम्हाला जर ही 6000 रुपयाची मदत जर पुन्हा सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला ही KYC करणे आता बंधनकारक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।